कोणत्याही बॅगला पायपिंग करण्याची अगदी सोपी पद्धत. तर बघा, मी क्विल्टेड पीस घेतलेला आहे हा, आणि राईस बॅगपेक्षा मेन फॅब्रिक आहे ते थोडंसं आपण 1-1 इंच वाढव घेतलेलं आहे. अशा पद्धतीने डबल फोल्ड करण्यासाठी लक्षात ठेवा, कारण की कपडा सेम टू सेम असल्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित दिसत नसेल. आता त्यानंतर आपण रुंदीच्या एका साईडने हा कपडा डबल फोल्ड करून घेऊया, आणि त्यानंतर इकडच्या साईडने नंतर करू. आता हे अस्तरची बाजू आहे तर ते कळण्यासाठी मी ते खडूने मार्क करून घेतलं, आणि त्यानंतर बघा, हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने आपल्याला या पार्टला पायपिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवते. तर बघा, या पद्धतीने आपल्याला ही पायपिंग करून घ्यायची. तर आपण इथे अगोदर एकाच ठिकाणी फक्त टाचणी लावून घेणार आहोत इकडच्या साईडने, आणि बघा, अस्तरची बाजू अस्तरच्या साईडने ठेवून घेतली आणि मेन फॅब्रिक बाहेरच्या बाजूने आहे. आणि बघा, जो एक्स्ट्राचा 1 इंच कपडा घेतलेला आहे ना, त्याला आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून टाचणी लावून घ्यायची आहे. आणि ही एकदम सोपी पद्धत आहे पायपिंग करण्याची. ज्या ताईंना बॅगला पायपिंग करायला अवघड वाटते ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरेल. त्याचबरोबर तुम्ही याचा लॉंग व्हिडिओ बघू शकता. यूट्यूबला व्हिडिओ बघत असाल तर माझ्या फोटोच्या खालीच लिंक दिलेली आहे, आठवडी बाजार पिशवी प्रकार म्हणून. त्यावरती क्लिक करून तुम्ही याची अगदी स्लो आणि डिटेल व्हिडिओ बघू शकता. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं कमी मिनटामध्ये दाखवायचं असतं, त्यामुळं एवढं डिटेल समजावून सांगता येत नाही. तरी पण तुम्ही यूट्यूबला वर्षा फॅशन सर्च करा, आठवडी बाजार पिशवी प्रकार, तुम्हाला एकदम लॉंग व्हिडिओ मिळून जाईल, आणि तशी पण मी लिंक देऊन ठेवलेली आहे. तर असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या यूट्यूब चॅनल वर्षा फॅशनला नक्की सबस्क्राईब करा. आता बघा, इथपर्यंत अगोदर मार्किंग करून घ्यायची. थोडंसं वाढव कपडा ठेवला आहे मी डबल फोल्ड करण्यासाठी, ठीक आहे. आणि लास्टवाल्या बाजूला पण आपण अशा पद्धतीने ही पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेऊ. आणि बघा, किती साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली पायपिंग आहे ती करून झाली आहे. म्हणजे सोबतच स्टिचिंग आणि पायपिंग सोबतच झाली आहे, वेगळी काही टिप मारण्याची पण गरज पडलेली नाही, ठीक आहे. आणि फायनल लुक बॅगचा आता दुसऱ्या साईडचा पार्ट आहे ना, तो पण मी याच पद्धतीने स्टिच करून घेते, आणि इकडनं पण पायपिंग करून घेते, आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. आणि बघा, आतल्या साईडने एवढ्या मोठ्या साईजचे आहे, आणि त्याचबरोबर स्क्रीनवरती पण तुम्हाला याचं मी माप देत आहे आठवडी बाजार पिशवी प्रकारचं. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा.